माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर या उपक्रमात आपण आज श्री शिवलीलामृत 11वा अध्याय अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी पारायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सुतमणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण, तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, सहा सहा कणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, करी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशी चार नृप पावन, नाम विधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजा दायाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार, आमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते एसी लादिजे कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसकार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुकरिता अनुष्ठान, दोघासी झाले नंदन. शिवभक्तोपजतांचे राजपुत्र नाम सुधर्म, प्रधान आत्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्तिम, सावधान शोध्याने. बाळे होणी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगेत ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेववीती वस्त्रलंकार, गुजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेववीती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी कानावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागुणी वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती अपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सर्वे वेष्टीत ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता, जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सन्न जेने केले, जेवी मनुष्य वागती अपार, तैशेची पूर्वी होती रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाईले सत्र करोणिया. जनमे जय सर्प सत्र केले, त्या अस्तिकेमध्येच राहविले, पराशराशी पुलस्तीने पार्थिले, मग वाचिले रावणाधिक. विरंचीची रटावणी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, ठेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा,
तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनी नतार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू हे शुक्र योगींद्र, तो भद्रशनाचा कुळगुरु निर्धार. घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणि ती, षोडोपचारे पूजिती भावचेती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाशी गज वाजी आणि समग्र, आरुढावे आवडेना. पुढे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्राने शेषी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे ही का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्तिम स्वरूप, ललिता कृती पाहुणे कंदर्प, तन्मय होणे मृत्यू वरी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसी तिजोरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न प्रियंकराजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुरगंध विराजित, गोम हर्ष किल्लारे बहुत, वाजी गज करी बहुस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ सत्य डोलविती मान, तिचा भूकाम इच्छून भूपसभागे येती घरा. वेश्या सोणी पतिव्रता न मिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वंश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेहमीची, अन्नछत्र सदा चालवीत, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण असते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचक मणी जे जे इच्छित, ते महानंदा पुरवीत, कोटी लिंगे करवीत, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाहिले प्रीती करुण, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधन, नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्याग्र, केने शिकविलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्या समोर तेची बांधिजे प्रीतीने, करी शिवलीला प्रवान श्रवण, तेही ऐकती दोघी जण, सर्वीची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करुण, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्चा स्वस्ते, एवं तिच्या संगती करुण, त्या शिगडीतसे शिवभजन, असो तिचे सत्व पाहवया लागून, सदा शिव पाहतला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते देवा. पूजा करुणी स्वस्तिके, त्यास बैसविले रत्नमंचिके, तो पृथ्वीमोलाचे हस्तिके, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिले जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होणी अनघन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी. तयासी ते मानले, सर्वेची त्याने दिव्य लिंग काढिले, सुरे प्रभेऊन आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखुणी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोणी वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महालनंदे लागुणी लिंग ठेवी जतणे हे. म्हणे या लिंगापासी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अशे म्हणून ठेविली नृत्यागरीने येऊन, मग दोघे करीते शयन रत्नखचित मंचके. तिचे कैसे आहे केस, तिचे कैसे आहे सत्व,
धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवे त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्न. जण धाव लागले चौबाकडून एकाची हाक झाली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लावला उठलो कलरी येरी उठले घावरी. तो अग्नी वाहते चेतला तैसा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मरकट तिथले सोडून गेले पळून प्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर मानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन मानंदा घावरी ऐकून. वक्षस्थळ खेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपुला देतो प्राण. लिंग कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला. आकाश पंते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला. समीपाला कुंडाच्या अति लाघवी उमारंग. जो भक्त जन भवभंग पुढी घातली सवेग. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्वही अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगे लेऊन. हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून पुढी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते. माता जटाचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्री जुळजुळ वाहे निर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तैचे श्री नीलकंठ कडवांगर हरी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासी व्याघ्रांबर गळा मणिशुंडाचे आहार. सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित ती विदहा भुजा पसरुणी अकस्मात. मानंदेशी झेलुणी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न मानंदे मागवरदान. ती म्हणे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत मानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावानी त्वरित नगरा समेत चालली. पावरली सकळ शिवपदी जेथे नाही अधिपदव्याधी. क्षुधा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तिथे. नाही काम क्रोध दंड दुःख मर्मत्सर नाही निशंक. जेथे गोड उदक अमृताणे कोटी गुणे. जेथे सुरु तरुचे वणे अपारे सुरवीचे बहुत किल्लारे. चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिले. जेथे घोषगणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावरी. ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चूर्ण. त्यासी पूर्व पुण्य करुण सुधर्मतारक उपजले. हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती भोतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण. म्हणे तुके नेमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढासी पुत्र अम्मास. परमप्रिय कर राजस प्राणवून आवडे बहु. तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान. तरी या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार नावी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषावण विशेष कठीण येते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलाव्या न करावा नमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमत्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहुनी. अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे. करुणी अहंकार वक्षस्थळ पिटी नृपर. मग रायासी पराशर सावध करोणी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर
ऐक ऐक सांगतो विचार, पै जई पंचभूतेस नवती समग्र, शशिमित्र नव्हते ते, नव्हता महामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया, ते ध्वनी माया सत्य, तेनी झाले महतत्व, मग त्रिविरंकार होत, शिव इच्छे करोनिया, सत्वांसे निर्मिलापित वसन, रजांसी सृष्टिकर्ता द्रुहीन, तमांसे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित अत्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, हेरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागुण, चारी वेद उपजिते शेले, चौवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परमपावन, त्यामुळे विशेष गुह्य ज्ञान, भुवन त्रयणी असेना, बहुत क्रिया जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय स्वरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले, जे रुद्राध्याय कधी पठती, त्यांच्या दर्शने जीव धरती, मग कमलदो वैकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय, मग सांप्रदय ऋषीपासून, भूतले आला अध्याय जाण, थोर जपत उपज्ञान, त्याहुणे अन्य नशेची, जो अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थी पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन, याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा घात पूर्ण, किती म्हणून वर्णाव, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भाणू पुत्र नगर, पाश सोडून यम किंकर, रीते हिंडो लागले, मग येमे विधी लागुणी पुसण, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्क वादी भेदी लक्षण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला, विशेष वाटे करावा शिवद्वेष, केने ते जावण्या यमपुरीस, मानरकी पडले सरा, हेम सांगे धुता प्रती, शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती, नाना रीती जाजणी करा, शिवथोर विष्णू नाण, हरी विशेष अर्गवण, ऐसे म्हणती जे त्या लागुण, आणून नरकी घालावे, रुद्राध्याय नावडे जासी, कुंभिपाकी घालावे त्यासी, रुद्राष्टेने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे, याकरिता भद्रसेना वधारी, अयुध रुद्रावध वर्तणे करी, शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच, अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचा पलव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 शस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करीस सप्तदीन, राय धरिले दृढ चरण, सद्गत होणी बोलत, सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू वैशोक, गुरु रक्षित्यापासून, तरित्वा आचार्य तत्व करावे पूर्ण, तुझ सवेचे आहेत ब्राह्मण, आणि सांगसे ते बोलावण, आतासी आणि तो आरंभी, मग शस्त्र विप्र बोलावण, ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण, न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासने जे आले, परदारा आणि परधन, ज्यास वमना उणीनीचे पूर्ण, विरक्त सुशील गेली प्राण, दुष्ट प्रतिग्रहण घेती, जे शापानुग्रह समग्र, सामर्थ्य चालू न देती मित्ररथ, किंवा साक्षात वनात, पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसीला व्यासपीता घेऊन, सशस्त्र घट मांडून, अभिमंत्रोणी स्थापिले, स्वर धुनीचे सलिल भरले पूर्ण, त्यास आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जनेले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याग्नी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला, एक मूर्त निचष्टित, चलन वलन जाईले समस्त, परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा, रुद्रादक शिंपुण, सावध केला राजनंदन, त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदुर, विक्राळ दाडा भयंकर, नेत्र कधी रांगारा सारिके, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावणे आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे, ते तै जैसे तेजी जैसे बसती, दिगंततम संहारती, भस्मांगी व्याघ्राम्र दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन, मज सोडविले तोडुनी वंदन, या कुळा काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते, ऐसी पुत्रमुखीचे ऐकता, उत्तर भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणासी घाली नमस्कार,
आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले. मग विप्रचरणी गडबडालोळे, शिवनाम गर्जत तये वेळी देव सुमणे वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गजे अवध्यात थोर. मुखट्याची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती. अपार शृंगे भृंगे काळ थोर, सनय अपार वाजती. चंद्रासना धडकती भेरी, नादन माये नभोधरी. असो भद्रसेनय्यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडश अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भंडारे, मुक्त केले राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा, एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेचे ऐकिले मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझे असुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तेले. वसंत येत सुगंधवणी, काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. श्वेतोपतले मुंड्राणी, रमण लिंग अर्चिजे. की निर्दैवासी सापडे चिंतामणी, क्षुरु सीता पुढे शिराब्दी ए धावणी. तैसा कमलोद्धव उद्धव वंदन नंदन ते क्षणी. नारद म्हणी पाहतला, वाल्मिक सत्यवती नंदन. अवतान पादी कयाद्रु, हृदय रत्न. शिष्य जे ज्याचे त्रिभुवनी जाण, वद्य जे का सर्वाते. जो चतुष्टिक कला प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमलक कमलभ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागे तुणी. अन्याविलोकता नयने, दंडे ताडिल शक्राधिका. तो नारद देखोणे तेची क्षणे, कुंडातुणी मूर्तिमतनी घे अग्नी. दक्षिणाग्ने गारपत्य आहवणे, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावणे धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळेले. दिव्य गंध दिवे सुमणी, षोडोपचारे पूजला नारद म्हणी. उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदना तेही मृत्यू नेवा, बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले, तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिववीर भद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूशी पुसू लागला. शिवसुता ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करून. आणि तो होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण. आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईत तत्वतः. रुद्रमेमा तुझ ठाऊक कसता, शिवमर्यादा उल्लंघणी तत्वता. कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदा, पत्रिका पाहिली वाचून. तो 12 वर्षी मृत्यूचन्न, गडांतर थोर होते. ते महात पुण्य निरसुणी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी वह. मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत. हे अपर्वना धव हिम नगराजा मात, अपराध न कळता घडला. ऐसे नारदी सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणि शस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीत असे. शत रुद्र करिता निशेष, शतायुष होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देई. तो येथीची झाला मुक्ता, त्याचे तीर्थ तरटी बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्मधन देऊन. तो शिवला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळन बाधे अंती, वंदनी नेती शिवप्रदा. 10 शत कपिलादान, ऐकता प्रताकडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरा पाढव ब्रह्मविद्या हत्या. एवं महापाप पर्वत तत्वतः, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, ग्रहांतरे दूर होती. यावरी कलियोगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठानासे हिची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषरा. विमाने बसवणे त्वरित, राव प्रधान नेडे मिरवित. विधी लोकी वैकुंठी,
वासभूत स्वेच्छेने करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुण राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण विचिरे फळ देणार मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताई. येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा वेटाळ न व्हावा. त्याशी प्रसवोनी मांस झाली माता त्याची संगतीन धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपुल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्या जावे जीवे व्हावे. जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो ईश. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याशी मृत्यालया विष गोष्टीस संध्या काही असेना. असो सर्व व्हावे निश्चित अखंड पावेश लीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करितानुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे करी अनुष्ठान त्यांचे करी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणा हृदय अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मुळकंद अभंग अभंग न विटे कालत्रय. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिजोत परिस्रोत सज्जन खंड. एकादशाध्याय गोड हा एकादशाध्याय गोड हा. हर हर महादेव शंभो. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तुं शुभं भवतु. हर हर महादेव शंभो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करावा. हर हर महादेव शंभो.